नमस्कार। आज आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कामगार गेल्या 18 तारखेपासून या गेटवर धरणे आंदोलन, गेट बंद आंदोलन करत होतो आणि नेहमीप्रमाणे प्रशासनानं आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आहे। या लोकांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला न्याय देत नाही आहे। याच्यामध्ये लेबर कमिशनर हा सर्वात नालायकपणा करत आहे। हा कंपनी व्यवस्थेचा आपला वाटचाली चालू करत आहे। त्या सर्व गोष्टीला आम्ही त्रस्त होऊन आज या प्लांटच्या चिमणीवर आमच्या कामगारांतर्फे आम्ही काही लोक इथे आलो आहे, आपल्या न्याय हक्कासाठी आलो आहे। या सर्व कामगारांनी आम्ही निर्णय असा घेतला आहे की आम्हाला आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्रशासनाने आमच्या मागण्या, आमचा न्याय आम्हाला दिला नाही तर आम्ही हे सर्व लोक त्या चिमणीवर सामूहिक उडी मारून आत्महत्या करू व याची सर्व जबाबदारी ही कंपनी व्यवस्थापन, जिल्हाधिकारी साहेब आणि खास करून तो हलकट LC ज्यांनी आम्हाला आज या परिस्थितीमध्ये आणून पोहोचवलं आहे, या सर्व जबाबदारी या 3 प्रशासनाची राहील। आणि आम्ही हात जोडून विनंती करतो गावकऱ्यांनो आणि या कामगारांनो, तुम्ही या प्रशासनाच्या विरुद्ध आम्हाला मदत करावी। खासकर या भागातील आमदार साहेब, खासदार साहेब व येथील लोकल नेते या सर्वांना विनंती करतो, आम्ही नेहमी तुमच्यासोबत राहतो। आम्ही इथे कुणी एका पक्षातले नाही आहे, आम्ही सर्व पक्षातले कार्यकर्ते आहोत। आम्हाला तुमचे लहान भाऊ समजून मदत करा, कारण आम्ही भूमिपुत्र आहोत आणि हे प्रशासन म्हणत येईल आम्हाला यांचं काही घेणं देणं नाही आहे। आम्हाला इथल्या स्थानिकाचं पण काही घेणं देणं नाही। आम्ही जे कायद्यामध्ये आहे स्थानिक, ते स्थानिक आम्ही घेत आहोत, परंतु या 5 गावचे लोक घेतले पाहिजे असं कुठल्याही कायद्यात लिहिलेलं नाही आहे, असं या प्रशासनानं आम्हाला परस्पर म्हटले आहे। त्यामुळे आज हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला। हा निर्णय घेताना आम्हाला खूप वेदना झाल्या आहे, कारण तर आम्हालाही आमचा परिवार आहे, पण या 100 लोकांचा परिवार, या आजूबाजूच्या गावच्या युवकांच्या भविष्यासाठी आज आम्ही 8 लोक इथे आलो आहे आणि आम्ही तुम्हाला 4 वाजेपर्यंत हा टाईम देत आहोत की आम्हाला हा न्याय द्यावा। या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्त कामगारांना, या बेरोजगार युवकांना नोकऱ्या द्यावं ही अपेक्षा करतो आणि 4 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण सहकार्य